नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे पोलर विंड्स किंवा ग्रहीय वारे. त्यांच्यासाठी सुरुवातीला आपण पृथ्वीवरील काही प्रमुख अक्षवृत्तांचा अभ्यास करूया. तर साधारणतः पृथ्वीच्या मधातून जाणारा जो अक्षवृत्त आहे त्याचं नाव आहे इक्वेटर किंवा आपण त्याला विषुववृत्त म्हणतो. आणि साधारणतः वरच्या बाजूने 23.5 डिग्री वर, म्हणजे त्याला आपण 23.5 नॉर्थ म्हणतो. तर या बाजूने आणखी एक वृत्त जातो, त्याला तो साधारणतः भारताच्या मधातून जातो, आपल्याला माहित आहे. तर हा कर्कवृत्त, त्याला इंग्लिश मध्ये कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं सुद्धा म्हणतात किंवा मराठीत कर्कवृत्त. त्यानंतर आणखी वरच्या बाजूने 66.5 इथून एक वृत्त जातो, याला आर्टिक वृत्त असं म्हणतात. तर साधारणतः आर्टिक सर्कल. ओके, त्याला इथे आपण दाखवून देऊया. तर हा आर्टिक वृत्त. ओके, याला नाव देऊ इथे आर्टिक. त्याच्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा असेच वृत्त जातात. तर खाली पण 23.5 वर जो जातो त्याला वृत्त जातो, त्याला आपण मकर वृत्त किंवा इंग्लिश मध्ये कॅप्रिकॉन असं सुद्धा म्हणतात. तर साधारणतः हा झाला आपला कॅप्रिकॉन किंवा मकर वृत्त. ओके, कॅप्रिकॉन किंवा मकर वृत्त. त्यानंतर खालच्या बाजूने 66.5 इथून जाणारा अंटार्क्टिका वृत्त, सॉरी, साधारणतः तो इथून जातो. तर हा अंटार्क्टिका वृत्त, अंटार्क्टिका वृत्त. ओके, तर आता आपण बघूया की पृथ्वीवर सर्वात जास्त सूर्यप्रकाश कुठे मिळतो. तर आपल्याला माहित आहे साधारणतः कॅन्सर ते कॅप्रिकॉन यांच्या दरम्यान सर्वात जास्त प्रकाश आपल्याला सूर्यप्रकाशाचा अवेलेबल होतो. आणि साहजिकच आहे, प्रकाश जिथे जास्त मिळतो तिथे उष्णता जास्त असते, आणि उष्णता जास्त असेल तर हवा गरम होईल, प्रसरण पावेल आणि ती हलकी होईल. ओके, तर हलकी झाल्यामुळे काय होते, इक्वेटरच्या आजूबाजूचे म्हणजे साधारणतः 5 डिग्री वर आणि 5 डिग्री खाली या भागामधील हवा जास्त गरम झाल्यामुळे, उष्ण झाल्यामुळे वर चालली जाते. आणि साहजिकच हवा जर एखाद्या जागेवरून चालली गेली तर तिथे लो प्रेशरचा, कमी हवेचा दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणून साधारणतः इक्वेटरच्या वरच्या बाजूला 5 डिग्री आणि खालच्या बाजूला 5 डिग्री. तर आपण इथे दाखवूया, या ठिकाणी वरच्या बाजूला 5 डिग्री आणि खालच्या बाजूला 5 डिग्री या दोन या पट्ट्यांच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तर याला म्हटलं जाते इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट किंवा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. तो इथे आपण इथे आकृतीमध्ये दाखवून देऊ. त्याच्यासाठी रंग बदलून घेतो, संत पिवळा वापरूया आपण. तर साधारणतः 5 डिग्री वरच्या बाजूने इक्वेटरच्या आणि इक्वेटरच्या खालच्या बाजूने सुद्धा 5 डिग्री. तर हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, कारण इथली हवा उष्णतेमुळे हलकी होऊन वर चालली जाते. आणि साहजिकच आहे, ही जेव्हा हवा जर वर जाईल, ओके, तर ही हवा वर झाल्यानंतर काही वेळानंतर वर गेल्यानंतर थंडी होईल आणि जड होईल. जड झाली की पुढे खाली उतरेल. तर ही साधारणतः या ठिकाणी 25 to 35 या पट्ट्यामध्ये ती खाली उतरून जाते. तर आपल्याला तो पट्टा इथे दाखवावा लागेल परत. तर साधारणतः आपण दाखवूया इथे 25 इतक्यात येईल. ओके, तर साधारणतः हा 25 नॉर्थ आणि त्याच्यावर थोडसा या ठिकाणी. ओके, साधारणतः हा 25 to 35 या ठिकाणी ती हवा उतरल्यामुळे हा जो बेल्ट आहे हा हाय प्रेशरचा, कारण हवा जर एखाद्या ठिकाणी उतरली तर ती तिथे जमा होईल आणि तिथे जास्त हवेचा पट्टा निर्माण होतो, आणि साहजिकच हा तो हाय प्रेशरचा एरिया निर्माण होतो. तर या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर आपण बघू शकतो की 25 to 35 च्या दरम्यान हाय आणि इक्वेटरच्या बाजूने, या बाजूने लो. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की पृथ्वीच्या ध्रुवांवर साधारणतः वरच्या बाजूने सूर्यप्रकाश अतिशय कमी मिळतो, आणि सूर्यप्रकाश जर अतिशय कमी मिळाला तर साहजिकच या भागातली हवा जी आहे ती अतिशय थंड होईल, आणि थंड झाली की हवा जड होते, आणि हवा जड झाली की तिथे हवा हाय प्रेशरचा एरिया निर्माण होतो. साहजिकच आता या ठिकाणी हाय प्रेशरचा एरिया कमी टेम्परेचरमुळे निर्माण झालेला आहे. तर आपल्याला माहित आहे प्रेशर आणि टेम्परेचर हे एकमेकांच्या वास्तव प्रमाणात असतात. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर प्रेशर कमी होतं, आणि प्रेशर वाढलं तर टेम्परेचर
कमी होते. त्यामुळे या बाजूने आपण इथे लो टेम्परेचर असल्यामुळे साहजिकच इथे हाय प्रेशर राहील. आणि आता आपल्याला लक्षात आलं असेल की वरच्या बाजूने उत्तरेकडे हाय प्रेशर एरिया आणि खालच्या बाजूने या ठिकाणी पण हाय प्रेशर एरिया. तर या दोन हाय प्रेशर एरियांच्या मधात साहजिकच हा मधातला जो आहे हा लो प्रेशर एरियाचा बेल्ट तयार होईल आणि याचे हा आढळतो 55 ते 65 च्या दरम्यान मध्ये. तर आपल्याला इथे त्याला पण दाखवून द्यावं लागेल. तर साधारणतः 55 हे इतक्यात येतील. ओके, जस्ट अ मिनिट. तर साधारणतः 55 आपल्याला इतक्यात दाखवावं लागेल. ओके, आणि 55 नियर अबाउट या इतक्यातच 65 आपल्याला दाखवावं लागेल. ओके, तर हा मधातला जो एरिया आहे हा लो प्रेशरचा एरिया परत तयार होईल या ठिकाणी. आणि आपल्याला माहित आहे लो प्रेशरच्या एरियामध्ये टेम्परेचर जास्त असते किंवा हवेचा दाब कमी असतो, हवा हलकी असते आणि ती वर जाते. ही हवा वर गेली की ती एक तर ध्रुवाकडे जमा होईल आणि तिथे थंड होऊन खाली उतरेल, किंवा ती या बाजूनी म्हणजे आपण या ठिकाणी 25 to 35 च्या दरम्यान पण ती वर जाऊन थंडी होऊन खाली येईल. तर साधारणतः या दोन ठिकाणी या ठिकाणाहून हवा या दोन ठिकाणी खाली उतरते. ओके, त्यानंतर आपण पुढे बघणारच आहोत की या हवा खाली उतरल्यावर काय होते. तर जसे वरच्या साईडने बेल्ट तयार झाले, सेम बेल्ट हे खालच्या साईडने पण तयार होतात. तर त्यांना आपण अप्रॉक्सिमेटली दाखवून देऊ. तर साधारणतः आता आपण त्यांना इथे रंगाच्या रूपानेच यूज करूया. तर हा जो असतो, जस्ट अ मिनिट, हा एक बेल्ट ज्याला आपण हाय प्रेशर बेल्ट म्हणतो आणि त्यानंतर या ठिकाणी परत एक बेल्ट तयार होतो. तर हा जो आहे हा लो प्रेशर बेल्ट. यांना पण इथे आपण नाव देऊन देऊ. तर साधारणतः या ठिकाणी तयार होणारा हाय प्रेशर बेल्ट, या ठिकाणी तयार होणारा लो प्रेशर बेल्ट आणि ध्रुवावर तयार होणारा हाय प्रेशर बेल्ट. आणि आपल्याला माहित आहे की हवा जी आहे ती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते आणि पृथ्वीवर असे बेल्ट निर्माण झाल्यामुळे आता हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे नक्की वाहणारच आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की या बाजूनी वरच्या बाजूने उत्तरेकडे या ठिकाणी सुद्धा आणि खालच्या बाजूने सुद्धा दोन हाय प्रेशर एरिया तयार झाले. तर यांना म्हटलं जाते मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा. ओके, तर हा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा किंवा सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट किंवा यांना हॉर्स लॅटिट्यूड असं सुद्धा म्हटलं जाते. तर आपल्याला माहित आहे हवा जी आहे ती साधारणतः हाय प्रेशर टू लो प्रेशर जर येणार तर ती अशा बाजूने येणार. ओके, आणि अशी वाहेल. तर हे अतिशय योग्य आहे. पण पृथ्वी फिरत असल्यामुळे या वाऱ्यांची जी दिशा आहे ही थोडीशी बदलते. तर आपण त्यांना समजून घेऊ. तर एक फोर्स असतो, त्याचं नाव आहे कोरिओलिस फोर्स. ओके, कोरिओलिस फोर्स. ठीक आहे, तर हा फोर्स म्हणजे काय? तर हा फोर्स म्हणजे एखादी वस्तू जर फिरत असेल तर त्या फिरत्या वस्तूमुळे त्याच्यावरील विविध बॉडीच्या मोमेंटच्या डायरेक्शन मध्ये बदल होतो. जसं इथे बघा पृथ्वी फिरत आहे, त्यामुळे पृथ्वीवरील वाहणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांच्या डायरेक्शन मध्ये बदल होतो. आपण समजून घेऊया. बघा, समजा ही पृथ्वी आहे आणि आपल्याला माहित आहे की आपली पृथ्वी जी आहे ती अशी फिरते. ओके, पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे याच्यावर वाहत असणारे वारे यांचे ही सरळ न वाहता यांच्या दिशेमध्ये थोडा बदल होतो. ज्या बलामुळे या वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होतो त्या बलाला म्हणतात कोरिओलिस फोर्स. ठीक आहे, फोर्स ड्यू टू द रोटेशन ऑफ द बॉडी. ठीक आहे, तर या वाऱ्यांच्या दिशेवर नेमका कोणता बदल होतो तर ते समजून घेण्यासाठी एक नियम आहे, त्याला नियमाला म्हणतात फेरेल. ओके, तर या फेरेल या शास्त्रज्ञाने हा नियम दिलेला आहे. तर तो आपण फेरेल रूल्स जो आहे तो आपण समजून घेऊ किंवा फेरेल लॉ. ठीक आहे, फेरेलचं म्हणणं आहे की जेव्हा उत्तर गोलार्धात म्हणजे इक्वेटरच्या वरच्या बाजूनी जर वारे वाहत असतील तर ते आपल्या वाहनाच्या उजव्या बाजूने वळतात. तर समजा बघा इथे, समजा वारे वरून येत असेल तर ते आपल्या उजव्या बाजूने वळलेले आपल्याला आढळतील. आणि जर वारे दक्षिण गोलार्धातून येत असेल तर ते आपल्या डाव्या बाजूने टर्न मारतील. तर हा फेरेलचा नियम आहे. परत आपण यांना लक्षात घेऊन घेऊ. वारे जर वरून येत असतील तर ते आपल्या उजव्या बाजूने टर्न मारतील आणि जर ते खालच्या ध्रुवातून येत असतील
तर ते आपल्या डाव्या बाजूने टर्न मारतील. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात द्यायचं आहे की हे जे वारे आहे हे असे न वाहता हे थोडेसे या बाजूने टर्न केले झालेले आपल्याला दिसतील. सेम या ठिकाणी सुद्धा असे झालेले दिसतील. आणि हे वारे आता आपल्याला असे तिरकस वाहत असल्यामुळे इकडची बाजू जी आहे या बाजूची ही आहे पूर्व बाजू. ओके, आणि ही जी आहे ही ती पृथ्वीची पश्चिम बाजू. तर हे वारे पूर्वेकडून येतात, त्यामुळे या दोन वाऱ्यांना वरच्या आणि खालच्या पूर्वीय वारे असे सुद्धा म्हणतात. ओके, तर किंवा ट्रेड विंड असं सुद्धा यांना म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला वरच्या अक्षवृत्ताकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपल्याला माहित आहे की वारे जे आहे ते हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहतात, पण आपल्याला माहित आहे की हे वारे ऍक्च्युली व्हायला तर असे पाहिजे होते. ओके, हे वारे असे व्हायला पाहिजे असते, पण फेरेलच्या नियमानुसार वारे आपल्या वरच्या ध्रुवामध्ये म्हणजे उत्तर ध्रुवामध्ये उजवीकडे वळतात. तर यांना आपल्याला उजवीकडे वळवावं लागेल, तर साहजिकच हे असे वाहतील. ओके, आणि सेम वे या ठिकाणी वारे जे आहेत ते हाय प्रेशर टू लो प्रेशर वरच्या बाजूने वाहतील, पण यांच्या नियमातही बदल होईल. फेरेलचा नियम लागतो की उत्तर ध्रुवामध्ये वारे जे आहे ते आपल्या उजवीकडे वळतात, तर यांना उजवीकडे वळवावं लागेल. ओके, तर साधारणतः अशा प्रकारे हे वारे उत्तर ध्रुवात वाहतात. सेम रूल दक्षिणेकडे पण लागतो, फक्त वाऱ्यांना आपल्या डाव्या बाजूने आपल्याला वळवावं लागेल. तर यांना आपण इथे काढून घेऊया. ओके, तर या ठिकाणी वारे जे आहेत ते असे वाहतात आणि त्या ठिकाणी आणि या ठिकाणी असे वाहतात. ओके, तर परत यांच्यावर आपण हायलाइट करून देऊ यांना. तर साधारणतः या वाऱ्याची दिशा आपण बघूया या साईडने, म्हणजे या बाजूने. ओके, त्यानंतर या वाऱ्याची दिशा या बाजूने, आणि त्यानंतर या वाऱ्याची दिशा या बाजूने, त्यानंतर याची या बाजूने, याची या बाजूने. ओके, आणि याची जी आहे ती या बाजूने. तर वारे ज्या दिशेकडून येतात त्यानुसार त्यांना नाव दिलं जातं. त्यामुळे या दोन वाऱ्यांना, या आणि यांना पूर्वीय वारे, कारण ते पूर्वीकडून येत आहे. त्याचबरोबर हा एक वारा आणि हे, तर हे दोन वारे जे आहे हे पश्चिमी वारे. ओके, आणि हे दोन जे आहेत वरचा आणि या ठिकाणचं खालचं. ओके, तर हे दोन वारे ध्रुवाकडून येत असल्यामुळे या दोघांना ध्रुवीय वारे म्हणतात. ओके, तर हे ध्रुवीय वारे, पूर्वीय वारे आणि पश्चिमी वारे आपण बघितले. ओके ओके, तर त्यानंतर आपण यांना एकदा फास्ट मध्ये रिवाइज करून घेऊ. आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या मध्यातून जाणारे इक्वेटर 23 नॉट वरून कॅन्सर आणि 66 हाफ वरून आर्टिक, खाली कॅप्रिकॉन आणि अंटार्क्टिका. आपल्याला माहिती आहे पृथ्वी गरम झाल्यामुळे पृथ्वीच्या मध्य भागामध्ये लो प्रेशर एरिया निर्माण होतो. तसंच वरच्या बाजूने हाय प्रेशर, त्यानंतर परत लो प्रेशर आणि नंतर हाय प्रेशर. आणि वारे जे आहेत ते हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहत असतात. त्यामुळे पृथ्वीवर ग्रहीय वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. पण पृथ्वी फिरत असल्यामुळे त्यांच्या दिशेमध्ये जो बदल होतो किंवा कोरोलरी फोर्स जो आहे तो त्यांना रिस्पॉन्सिबल असतो. तर फेरेलचा नियम आहे की उत्तर ध्रुवामध्ये वारे आपल्या राईट हँड साईडला आणि साऊथ किंवा दक्षिण ध्रुवामध्ये वारे जे आहेत ते आपल्या लेफ्ट हँड साईडला वळतात. त्यामुळे इथे वाऱ्यांची दिशा बदललेली आहे. तर वारे ज्या दिशेकडून येतात त्यावरून त्यांना नाव दिलं जातं. त्यामुळे हे दोन जे आहेत ते पूर्वीय वारे, किंवा जुन्या काळात या वाऱ्यांचा यूज जहाजांच्या वहनामध्ये होत होता किंवा व्यापारासाठी होत होता, म्हणून यांना ट्रेड विंड सुद्धा म्हटलं जातं. ओके, आणि मधात जो पट्टा तयार झाला या ठिकाणी याला डोलड्रम सुद्धा म्हटलं जातं, कारण की हा ओके, कारण की हा जो पट्टा आहे हा थोडा शांत असतो, समुद्राचा पट्टा, आणि इथे नावाडी शांतता महसूस करतात. त्यामुळे हा एरिया जो आहे हा डोलड्रम म्हणून ओळखला जातो. त्यानंतर वरचा जो आहे तो हाय प्रेशरचा एरिया आहे आणि खाली पण हाय प्रेशर, याला हॉर्स लॅटिट्यूड असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आणि या दक्षिण ध्रुवामध्ये सुद्धा हॉर्स लॅटिट्यूड आणि खालच्या बाजूचा अंटार्क्टिका वृत्तावर निर्माण झालेला उपध्रुवीय कमी दाब पट्टा, या दोघांना हा आणि हा उपध्रुवीय कमी दाब पट्टा आहे. हा जो आहे हा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा, आणि हा विषुववृत्तीय कमी दाब पट्टा, आणि वरचा जो आहे ध्रुवीय जास्त दाब पट्टा, आणि खालचा पण दक्षिण ध्रुवीय जास्त दाब पट्टा. ओके, तर हा किंवा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आपण यांना म्हणू शकतो.
तर इथे आपण लक्षात देऊया, हा जो आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा आणि उपध्रुवीय कमी दाबपट्टा, तर या दरम्यान हे जे वारे वाहतात या ठिकाणी आपण दाखवलं यांना, याला पश्चिमी वारे म्हणतात, कारण की ह्या पश्चिमेकडून येतात. आणि खाली विथ आपल्याला माहित आहे की इथे साधारणतः 66 आणि हाफ आहे. तर वारे जेव्हा इथून 40 डिग्री 50 डिग्री असे खाली खाली उतरतात आणि या ठिकाणी जमिनीचा अडथळा वाऱ्यांना कमी आहे, कारण आपल्याला माहित आहे पृथ्वीवरचा मोस्ट ऑफ द भूभाग जो आहे तो उत्तर गोलार्धामध्ये एकवटलेला आहे. खालच्या बाजूने मोस्टली समुद्र आहे, त्यामुळे या वाऱ्यांना अडचण नसल्यामुळे हे वारे खूप जोराने व्हायला लागतात. त्यामुळे ते जर 40 अक्षवृत्तावर गेले तर त्यांना रोअरिंग 40s, गरजणारे 40, फ्युरियस 50, स्टॉर्मी 60 असे विविध नावं त्यांना देण्यात आलेले आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया की मगाशी आपण इथे उल्लेख केला की हवा हलकी झाल्यामुळे वर जाते, वर गेल्यामुळे साधारणतः इथे 25 ते 35 मध्ये खाली उतरते. खाली उतरल्यानंतर इथे हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि जमिनीवर हाय प्रेशर आणि या ठिकाणी लो प्रेशर, तर वारे खालून या बाजूने खाली उतरल्यानंतर असे व्हायला लागतात. त्यानंतर परत इथे गरम होऊन वर होतात. तर अशा प्रकारे इथे एक चेन तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर सेम इथे सुद्धा इथे लो प्रेशर असतो आणि इथे हाय प्रेशर असतो, त्यामुळे वारे वर जातात, इथे खाली उतरतात. त्यानंतर जमिनीवर इथे खाली हाय प्रेशर असते, परत लो, तर परत तुम्हाला एक अशी चेन इथे पाहायला मिळते. सेम वे इथे सुद्धा तुम्हाला एक अशी चेन पाहायला मिळते. हे उत्तर ध्रुवामध्ये असं होते आणि सेम दक्षिण ध्रुवामध्ये असं होते. ओके, तर साधारणतः एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे वारे ग्रहीय वारे किंवा ग्रहीय वारे आणि इंग्लिशमध्ये यांना म्हटलं जाते प्लॅनेटरी विंड्स. ओके, अधिक माहितीसाठी तुम्ही सबस्क्राईब करा. खाली व्हिडिओच्या खाली लाल बटन आहे, तिथे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. MPSC ऑनलाईन टेस्टला व्हिजिट करा. अधिक व्हिडिओ तिथे तुम्हाला पाहायला मिळतील एका जागेवर. ओके, धन्यवाद मित्रांनो.